नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गरोडासारखी भरारी ज्यांनी या बांधकाम क्षेत्रामध्ये घेतली आणि यश मिळवलं असे आर्किटेक्ट रावसाहेब गंधारे या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांना आर्किटेक्ट राव म्हणून नांदेड येथे ज्यांची ओळख आहे आणि सरांनी बरेच गव्हर्नमेंटची कामे मोठी मोठी केलेली आहेत, ज्यामध्ये काही रेसिडेन्शियल कामं असतील, काही कमर्शियल कामं असतील, तर अशी मोठी मोठी प्रोजेक्ट सरांनी केली आहेत. आणि 18 वर्षाच्या या अनुभवामध्ये सरांनी 1000 पेक्षाही जास्त मोठी प्रोजेक्ट्स केली आहेत आणि सध्या सरांचे 15 एक मोठ्या लेवलचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. तर सर, कसं वाटतं इथे येऊन? छान वाटतं. बोलवले त्याच्यामुळे तर आणखीन आनंद होतो. येस 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 हे तुमचंच कौतुक आहे, तुमच्यासाठी स्टेज आहे हे. अगदी अगदी. येस सर. सर, आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता हे आपण सांगायचं. सर, कॉलेज झाल्याच्या नंतर स्वतःच काही करायची अशी इच्छा होती, पण जेव्हा फील्डमध्ये ऍक्च्युली आलो तेव्हा कळलं की अरे आपण फक्त कॉलेजचं आणि शैक्षणिक काहीतरी नॉलेज घेतलंय. येस येस येस. आणि आता आपल्याला खरं गरज आहे की प्रॅक्टिकल नॉलेजची. हो हो. जेव्हा कॉलेज नंतर बाहेर पडलो तेव्हा एकदम शून्य होतो, फक्त कॉलेजची डिग्री होती हातात, त्याच्याशिवाय काही नव्हतं. पण जेव्हा जसं जसं फील्डमध्ये गेलो, कामं करत गेलो, एक नवीन नवीन अनुभव येत गेले. त्याच्यानंतर मग माझी इच्छा होती की बिग प्रोजेक्ट करायचे. मग मी पहिले गोव्याला गेलो, कोल्हापूरवरनं गोव्याला गेलो. गोव्याला गेल्याच्या नंतर हॉटेलचे प्रोजेक्ट केले 1-2. येस. मग त्याच्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात मग फार कमर्शियल प्रोजेक्ट चालू होते त्यावेळेस. आदित्य गार्डन सिटी वगैरे असे मोठे प्रोजेक्ट चालू होते. मग अपार्टमेंटचे प्रोजेक्ट वगैरे केले. त्याच्यानंतर मॉल, कमर्शियल मॉल, थिएटर ह्या गोष्टी केल्या. आणि 2006 मध्ये नांदेडला आलो. नांदेडला 2007ला गुरुतागद्दी म्हणून हा एक खूप मोठा इव्हेंट होणार होता आणि त्याच्या अगेन्स्ट फार कन्स्ट्रक्शन होणार होती. इन्फा हा 2008 पासून नांदेडचा खूप चेंज झाला. ओके. त्या प्रोग्राम मुळे नांदेडला आलो आणि नांदेडला ऑफिस टाकलं. ओके. जे साहेब म्हणजे अशोकराव त्यावेळेस सीएम होते. येस येस. त्यांना भेटायला बाबा घेऊन गेले की बाबा असा माझा मुलगा आर्किटेक्ट झालाय असं असं. तर त्यांनी म्हणले की तुला कुठंच जायची गरज नाही, आपल्या नांदेडमध्ये जेवढे प्रोजेक्ट आहेत आणि नांदेडमध्ये आर्किटेक्टची खरं तर गरज आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे तू आता इथेच थांबायचं. मग 2006ला ऑफिस टाकलं नांदेडमध्ये. हो ना हो ना. शिवाजीनगरला अलिबाग टावर मध्ये ऑफिस टाकलं. आजही तिथेच ऑफिस आहे माझं, मूळ ऑफिस. क्या बात. मग नांदेडला आल्याच्या नंतर नांदेड, लातूर हे 2 जिल्हे केले. ओके. चांगला अनुभव आला. अनुभव आल्याच्या नंतर मग जसं गुरुतागद्दीमध्ये नांदेडचं रेल्वे स्टेशन जे फार छोटं होतं पूर्वी, तर साहेब म्हणले की नांदेडचं स्टेशन आपल्याला आता खूप मोठं करायचंय. मग गुरुद्वाऱ्यासोबत बैठकी झाल्या, रेल्वे डिव्हिजनच्या काय बैठकी झाल्या. त्याच्यानंतर मग माझं ड्रॉइंग फायनल झालं. मग मी पहिला मोठा प्रोजेक्ट नांदेडमध्ये केला रेल्वे स्टेशनचा. वा. नांदेड रेल्वे स्टेशन जे आजही तुम्हाला खूप असं, सिकंदराबाद जर सोडलं तर नांदेडचंच रेल्वे स्टेशन आपल्याला खूप मोठं पाहायला मिळेल आणि तिथले अमेनिटीज पण आहे. बरोबर आहे. बरोबर. एक नांदेडमध्ये रेल्वेचं एक डिव्हिजन आहे, 16 डिव्हिजन पैकी एक जे आहे ते नांदेडमध्ये आहे. येस येस. त्यावेळेस रेल्वे डिव्हिजनचे गजबी साहेब म्हणून DRM होते, त्यांची पण मला मदत झाली. क्या बात. हा. मग तिथून पुढे मग मी PWDचे काही आर्किटेक्चरल डिझायनिंगचे कामं मला भेटले. त्यांच्याकडे त्यावेळेस आर्किटेक्चरल फर्म म्हणजे स्वतःच नव्हतं नांदेडमध्ये PWD कडे. ओके ओके. त्यांना परत औरंगाबादहून ड्रॉइंग्स वगैरे सपोर्ट घ्यावा लागला. तर त्यांनी मग मला अपॉइंट केलं नांदेडमध्ये. मग नांदेडचे काही टाईप बिल्डिंग्स आहेत 1, 2, 3. परत रेस्ट हाऊस आहे. परत तालुक्याच्या काही आहेत, भोकर आहे, मुदखेड आहे. ह्या तालुक्याच्या ठिकाणी पण साहेब सीएम असताना रेस्ट हाऊसची गरज होती. ते सर्व डिझायनिंगचे काम मग मी केले. वा वा. आणि ह्याच्यानंतर मग नांदेडला डीमार्ट आला. येस येस. मग त्या डीमार्ट वाल्यांनी पहिले सर्च केले की नांदेडमध्ये आर्किटेक्ट कोण आहेत बुवा लोकलला जे मोठे कामं करू शकतात. येस येस. तर ते माझ्याकडे आले की आम्हाला डीमार्ट करायचं नांदेडला. तर मग मी त्यांना जागा सुचवण्यापासून पूर्ण नांदेडमध्ये कन्स्ट्रक्शन करून देण्यापर्यंत मी त्यांचं डीमार्टचं केलं. मग ते झालं की त्यांनी मला लातूरचं काम दिलं. मग मी नांदेड झालं की लातूरचं डीमार्ट केलं. मग असं चलत चलत गेलो. मग मला थोडं वाटलं की आता आपलं नॉलेज थोडं कमी पडालंय, कारण आता आपल्याला खूप आहे. मग माझी इच्छा झाली की आता आपण भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन अभ्यास केला पाहिजे. मग मी चायनाला गेलो. कारण जगामध्ये जर सगळ्यात फास्ट जर कोण असेल तर आजच्या तारखेला चायना आहे. थोडं स्टडी केलाच होता. मग एक 6 महिने मी जाऊन चायनाला राहिलोच फक्त स्टडीसाठी.
मग तिथलं वातावरण पण मला सूट झालं, तिथलं फूड पण महत्वाचं, म्हणजे चायनाचं फूड सूट होणे हा फार महत्वाचा मुद्दा होता. मग ते ऍडजस्ट करत करत गेलो मी, तिथलं फूड पण मला सूट झालं. मग चायनामध्ये परत गेलो मी, आणखीन एक 6 महिने करून असं चायनात गेलो. दुबई, हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर, जेवढे काही देश प्रगतशील आहेत, दुबई, ह्या सगळ्या देशात जाऊन ह्यांचा अभ्यास केला की इन्फ्रास्ट्रक्चर एवढं फास्ट कसं काय, ते पण माणसंच आहेत, त्यांनी पण स्वतः डिझाईन केल्याशिवाय तर काय होत नाही, रोबोट तर डिझाईन करत नाही. बरोबर. मग त्यांचा अभ्यास केला. त्यांच्याकडे फक्त मशिनरी जास्त आहेत आणि अवेअरनेस खूप आहे. त्यामुळे काय झालं, मशिनरी आणि अवेअरनेस मुळे काय झालं की ते लोक फार फास्ट मध्ये ग्रोथ करू शकले. मग ज्या मशिनरीज 2012 मध्ये 10 मध्ये आम्ही दुबईत पाहिल्या होत्या, त्या आता 2020 मध्ये आपल्या भारतात येत आहेत. ओके. इतके पुढे हे कंट्रीज आहेत. त्याचा अभ्यास केला आणि मग त्या अभ्यासाचा मला फायदा मग परत भारतामध्ये झाला. मग 2021 पासून मग मी प्रॅक्टिसच चेंज केली. 2021 पासून एक बिग शॉट प्रोजेक्टच करतोय आता आणखी. वा. नांदेड, आता पुण्यामध्ये पण एक प्रोजेक्ट केला मी आता ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत. नांदेडमध्ये आहेत, लातूरला आहेत, अपार्टमेंट, हॉटेल, हॉस्पिटल्स, ह्याचीच प्रॅक्टिस मग माझी आहे. नांदेडमध्ये पण खूप मोठे हॉस्पिटल्स, अंकुर हॉस्पिटल म्हणून एक नांदेडमधलं खूप, नांदेड म्हणलं नाही अख्खा मराठवाड्यात म्हणलं सर्वांना माहिती आहे ते. हा, नोन आहे. अख्ख्या मराठवाड्यामध्ये म्हणलं तरी सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे अंकुर हॉस्पिटल प्रायव्हेट मध्ये, ते मीच केलं. आणि आता मी स्वतः कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. PWD, जिल्हा परिषदचे यांचे बिल्डिंग्स वर्क जे आहेत, कॅपिटल बिल्डिंग्स वर्क जे आहेत, ते त्यांनी मला बोलवून देतात, कारण स्किल्ड लोक आहेत माझ्याकडे आणि मी स्वतःच आर्किटेक्ट आहे प्लस कॉन्ट्रॅक्टरशिप करतो, त्यामुळे त्या दोन्हीचाही फायदा डिपार्टमेंटलाही होतो आणि मला पण होतो. आता असं सध्या आजपर्यंत चालू आहे. आणखीन पुढे पुण्यामध्ये स्वतःचं ऑफिस टाकून, कॉर्पोरेट ऑफिस टाकून कामं करायचं, म्हणजे फक्त नांदेड आणि आपल्या मराठवाड्यासाठी नाही तर पूर्ण पुणे मुंबईसाठी पण आपण काम करू शकतो. आता ह्या लेवलला आपण जायचं अशी इच्छा आहे. नक्की नक्की सर, नक्की. सर, आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? प्रेरणास्थान माझे पुस्तकं, माझा स्टडी आणि आई वडील. वा वा. की ज्यांनी मला शिक्षणासाठी एवढा एफर्ट्स घेतले. वडील माझे ऑफिस सुपरिटेंडेंट MDC ला औरंगाबाद मध्ये. पण त्यावेळेस वडिलांची इच्छा होती की मी पायलट व्हावं, पण ते आईला फार हे वाटत होतं की हा पायलट व्हायला तर नांदेडला राहणार नाही किंवा आमच्या सोबत राहणारच नाही, किंवा त्याला असं काही फील्ड सांगा की नाव पण होईल आणि आपल्या सोबत पण राहील. बरोबर. मग वडील म्हणले की याला डॉक्टर ऐवजी आपण आर्किटेक्ट करू. मग आर्किटेक्ट करायचं तर मग चांगल्या कॉलेजला. मग मी पश्चिम महाराष्ट्रात इंजिनिअरिंग केलं. माझ्या बाबांची इच्छा होती की मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करावी. वा. तर मग मी इंजिनिअरिंग पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली. ओके. असं माझं हे शैक्षणिक आणि हे चालू. सर, आता मी तुम्हाला काही बांधकाम क्षेत्राशी निगडीत काही प्रश्न विचारणार ना, त्याची उत्तर आपण द्यावीत आणि ज्याचा नक्कीच फायदा सर्व दर्शकांना होईल. अगदी अगदी. तर पहिला प्रश्न असेल सर की अकुशल कामगारांना सोबत ठेवणं किती धोकादायक आहे? धोकादायक असं म्हणतात, सगळ्यात अवघड काम आहे ते तेच आहे की अनस्किल्ड लेबर. एक स्किल्ड असतो, त्याच्या हाताखाली 10 अनस्किल्ड असतात. मग आपल्याला तो एक स्किल्ड आहे म्हणून आपण त्याच्याकडे काम देतो, पण त्याच्या हाताखालचे जे 10 लोक आहेत ते अनस्किल्ड असतात. बरोबर. मग त्यांच्यासोबत काम करायचं थोडं अवघड असतं. त्यांना समजून घ्यावं लागतं किंवा त्यांना शिकवावं लागतं. शिकवण्यामध्ये वेळ खूप जातो आपला. बरोबर. त्याच्यातली काही ज्यांना खरंच शिकायची गरज आहे त्यांनी 6 महिन्यामध्येच एक्सपर्ट होतात. माझ्याकडे असे बरेच लोक झालेले आहेत, 6 महिन्यात पण एक्सपर्ट झालेले आहेत. त्यांच्यावर थोडं आपल्याला फोकस करावा लागतो की ह्याचं कुठं चुकते. समजा मेशनरी असेल, त्याला मेशनरी टेक्निकल्स काय आहेत ते त्यांना सांगावं लागतं. एकदा जर त्याला मेशनरीतले टेक्निकल्स कळले तर तो मग एक्सपर्ट झाला समजायचं. बरोबर. काम करताना पण त्याचं शिक्षण वगैरे काही नसतं, म्हणून तो लेबर किंवा ह्या फील्डमध्ये येतो. मग त्याला त्याचं फोकस करायचं की ह्याचं चुकतंय कुठं, त्याच्यावर केलं की मग तो तयार होऊन जातो. त्याची मदत आपल्याला भविष्यात दुसऱ्या इतर कामावर होते. बरोबर. आणि आजकाल आता मशिनरी बऱ्यापैकी आलेल्या आहेत. नांदेडमध्ये प्लांट्स आलेले आहेत, त्याच्यामुळं बरीचशी मदत होते. म्हणजे माणसांवर डिपेंड राहायचं एवढं काही गरजेचं नाही. म्हणजे आता येस सर. सर, तुम्ही या क्षेत्रातले आहात आणि आजकाल कुठलाही कन्स्ट्रक्शन असो त्या ठिकाणी आर्किटेक्ट पाहिजे असतो, इंजिनियर प्लॅनिंग तर त्यांनीच करणार. आर्किटेक्ट आणि इंजिनियर पाहिजेच असतो. तर नवीन नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा तुम्ही कशा प्रकारे लाभ घेत असता? हा सर, नवीन म्हणजे आता जो माझा स्टडी आहे एवढ्या देशाचा अभ्यास,
मोस्टली इंटिरियर मध्ये येस येस. इंटिरियर मध्ये डेली अपडेट राहावं लागतं. प्रत्येकाचं डिझाईन वेगळं असतं. एका कॉलेजमध्ये जर 40 विद्यार्थी असतील तर 40 लोकांचे डिझाईन, 40 लोकांचं माइंड वेगळं चालतं. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. 40 लोकांचं डिझाईन वेगळं असतं. तर आपण एकटे आहोत तर 40 लोक वेगळं काम करतात. येस येस. आपल्याशिवाय आपण सिनियर्सचं आपल्या किंवा इतर देशामध्ये इकॉनॉमी बघावं लागते किंवा क्लायमेटॉलॉजी पण बघावं लागते. ह्या गोष्टीचा जर अभ्यास करून तुम्ही जर डिझाईन केलात क्लायमेटॉलॉजीचा आणि त्या ओनरच्या इकॉनॉमीचा, तर अगदी तुम्ही खूप चांगलं घर बांधू शकता. येस येस येस. सर, पुढचा प्रश्न ग्राहकांसाठी महत्वाचा आहे. हा सर. की साहित्य निवडताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे ग्राहकांनी? साहित्य निवडताना सिमेंट, स्टील, सँड, ब्रिक्स ह्या गोष्टी थोड्या जर क्वालिटीच्या घेतल्या की इथे पैसे किती वाचतात, अथवा याऐवजी तुम्ही माल कसा घेताय, क्वालिटी काय घेताय, कुठल्या ब्रँडचं घेताय किंवा कुठल्या डीलर कडून घेताय, हे महत्वाचं असते. बरोबर. मेन स्टील, सिमेंट हे झाला विषय तुमचा मटेरियलचा आणि ह्याचा. आणि त्याच्यानंतर जो लागतो आपला कॉन्ट्रॅक्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर. करेक्ट करेक्ट. तर तुमचे 2 पैसे वाचतील म्हणून तुम्ही साधा कॉन्ट्रॅक्टर घ्यायचा नाही. त्याच्या इमारती बांधलेल्या बघायचा, त्याचा अभ्यास बघायचा, त्याच्याकडे यंत्रसामुग्री किती आहे, मशिनरीज काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याला काम द्यायचं. अगदी त्याचे 10-20 रुपये कमी जास्त असेल तर तो विचार करायचा नाही. तुमचे पैसे ते कुठेही वाचतील किंवा तो काढून देईल. पण 2 पैसे तुमचे वाचतील म्हणून तुम्ही कुणालाही म्हणजे घर बांधायचं काम द्यायचं नाही. ओके सर. सर, कन्स्ट्रक्शनच्या लॉंग लाईफ साठी रचना आणि आराखडा, ज्याला लेआउट म्हणतो आपण, तो किती महत्वाचा आहे? तर त्या आराखड्यावरच सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर थोडं जर आपण जर वास्तू बघितला आराखडा करताना तुमचा इकॉनॉमी हा विषय नसतो. आराखडा करताना हा क्लायमेटचा विषय असतो. त्याला आपण वास्तू म्हणतो. बरोबर. तर वास्तूमध्ये प्रकाश, पाणी ह्या गोष्टी जर अभ्यास करून जर तुम्ही केला तर त्या घरात राहणाऱ्या माणसाला दिवसा लाईट लावायची गरज असू नये. बरोबर. किंवा दिवसा पंखाही लावायची गरज असू नये. वेदर सेट जे आपण म्हणतो की कुठल्या बाजूनं पाऊस येतो त्या साईडला दरवाजा खिडक्या कमी घ्यायच्या. आता पूर्वेकडून ऊन निघतं ते चांगलं असतं, पण तोच सूर्य जेव्हा पश्चिमेकडे जातो तो खूप हिट असतो. बरोबर. त्या बाजूने थोडेसे दरवाजे खिडक्या कमी घेण्याचा प्रयत्न करायचा. अगदी. पूर्वेकडे जास्त जागा सोडायची, उत्तरेकडे कमी सोडायची. म्हणजे त्या सूर्याचे जे अतिनील किरण आहे त्याचा तुम्हाला बॅड इफेक्ट पडणार नाही आणि त्याचा फायदा पूर्वीकडे सावली पडली तर त्याचा फायदा घेता येईल. ह्या गोष्टी जर तुम्ही डोक्यात ठेवून जर प्लॅन केले त्याचा फायदा तुमच्या ग्राहकाला नक्कीच होईल. येस सर. कन्स्ट्रक्शन मध्ये खूप साहित्य असतात वेगवेगळे. हो सर. स्टील पण खूप महत्वाचा विषय. स्टील अगदी महत्वाचं. स्टील, सिमेंट हे फार महत्वाचे असतात. तुम्ही वॉल्स चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता, लाईट्स चेंज करू शकता, पण जे बांधकामाचे कॉलम्स, बीम्स आहेत ते नाही चेंज करू शकत. त्यामुळे तिथे कॉम्प्रोमाइज न करता तिथे प्रॉपरच केलं. ग्राहकांना पण सांगायचं की स्टील कशा पद्धतीने आपण निवडायला पाहिजे मार्केटमध्ये गेल्यानंतर. ISI स्टील पाहिजे. येस येस. 450, 500 चे पण आता आलेले आहेत. आजकाल टॉर स्टील आले. पहिले जे यायचं ते प्लेन स्टील यायचं, त्याची स्ट्रेंथ कमी होती. आजकाल टॉर स्टील येते, त्याच्यामुळे ऑलरेडी त्याची स्ट्रेंथ चांगली आहे. आजकालचे सगळे स्टील चांगले आहेत. ओके ओके सर. आणि तुमचे बरेच प्रोजेक्ट झालेत, अजून सुद्धा यापुढे पण सुद्धा प्रोजेक्ट तुमचे सुरू आहेत. आयकॉन स्टील बद्दल तुमचं मत काय आहे? आयकॉन स्टीलची क्वालिटी आहे आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत मला कुठलीही अडचण आली नाही किंवा माझ्या कॉन्ट्रॅक्टरने कधीच वाइंडरने किंवा कटरने किंवा ह्यांनी मला सांगितलं नाही की काही एखादा रॉड तुमचा कडक आलाय किंवा हे बरोबर, असं अद्याप तरी काही कंप्लेंट आलेली नाही. अशीच राहावी क्वालिटी टिकून. ओके सर. गुणवत्ता ओव्हरऑल कशी वाटली तुम्हाला? आहे, गुणवत्ता चांगली आहे म्हणून आम्ही त्याचा वापर करतो सर. कंपनीची सर्व्हिस वगैरे? सर्व्हिसचा आमच्याकडे जो स्टाफ आहे ते नांदेडचा कंपनीचा ठरवला तो चांगला आहे. फॉलोअप वगैरे घेतो. वेळोवेळी ऑफिसला येऊन भेटतो, मीटिंग्स अरेंज करतात, फॉलोअप मध्ये असतात ते. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं कमी खर्चात एक चांगलं उत्तम दर्जेदार घर व्हावं. अशा ठिकाणी तुम्ही काय करता? कमी खर्चात असं नाही सर की त्यांनी मग काय करावं, त्यांचं जर बजेट कमी असेल तर त्यांनी 4 मजले बांधण्याऐवजी 2 मजले बांधावं आणि क्वालिटीचे बांधावं अशी आमची इच्छा असते. व्हेरी गुड. व्हेरी. तुमच्याकडे पैसे कमी आहेत ना, मग तुम्ही मजले वाढवायची इच्छाच ठेवू नका ना. एखादा मजला कमी करा, म्हणजे जे 3 मजले बांधले त्याच्यात चांगली क्वालिटी करता येईल तुम्हाला. बरोबर, अगदी बरोबर. पण ग्राहकांना असं वाटतं की माझ्या एवढ्या पैशामध्ये आणखीन एक मजला चढवा, पण ते कसं शक्य होईल सर? येस येस येस. तर थोडस कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढवून
कन्स्ट्रक्शन एरिया कमी करा, म्हणजे तुम्हाला क्वालिटी घेता येईल. ओके ओके सर, तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत कोणता प्रकल्प केलाय का एखादा, आणि जर केला असेल तर तुम्ही कोणत्या स्वरूपात त्यांच्याशी सहकार्य करता? मी PWD चे डिझाईन वर्क केलेले आहेत सर. नांदेड yes. रेस्ट हाऊस आहे किंवा Okay. काही ऑडिटोरियम आहे किंवा महानगरपालिकेचे काही ऑडिटोरियम सभागृह वगैरे असतात, तर वा. त्यांचे डिझाईन्स वगैरे केलेले आहेत. ओके ओके सर. सर, तुमचा आतापर्यंतचा बेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? तसे खूप प्रोजेक्ट आहेत, पण नोन प्रोजेक्ट आहे सर माझ्या नांदेडचं रेल्वे स्टेशन, ओके की जे मला खूप ज्युनियर असताना मी केलंय. ते माझी ती इच्छा होती आणि ते आजही मला असं वाटतं, स्टेशनला गेलं की असं वाटतं की मला मी खरंच काहीतरी केलंय. येस 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 येस. किंवा कुठूनही जरी आलो नक्कीच स्टेशनला येतो वाटतं की बाबा इथे आपण खूप काम केलंय. नक्कीच नाही. स्टेशनच्या एलिव्हेशन पेक्षा स्टेशनचा जो लेआउट होता बाहेरचा, तो हा. फार महत्वाचा होता सर, की पब्लिकला कसं डायव्हर्ट करायचं. येस येस. आणि नांदेडमध्ये गुरुद्वारा असल्यामुळे गुरुद्वाराची एक वेगळी डिमांड होती की आमच्या एवढे बसेस आहेत, त्यांना आम्हाला प्रॉपर जागा पाहिजे. बरोबर. आणि डिपार्टमेंटची पण इच्छा होती की आपण गुरुद्वारांना जास्त फोकस करायचं, की त्यांच्या जे 10 गाड्या ऍट अ टाइम बस थांबल्या पाहिजेत, त्यांची पब्लिक डायव्हर्ट झाली, हा एक विचार होता. ते स्टेशनला एलिव्हेशन पेक्षा त्यांचा जो लेआउट होता त्याच्यावर पण फार फोकस केला, आणि ते आजपर्यंत कुठलीही अडचण आलेली नाही तिथे. येस सर. सर, ज्यांना बांधकाम करायचंय, त्याला कुठलंही नॉलेज नाही, अशा लोकांना तुम्ही आजच्या या मुलाखतीच्या माध्यमाने काय सांगाल? सर, प्रत्येक फील्डचं प्रत्येकाला नॉलेज असतंच असं काही नाही. प्रत्येक जण नवीनच असतो. तर आपण दवाखान्यात गेलो तर आपल्याला काहीच माहित नसते. बरोबर. तसंच आहे हे पण. तुम्हाला घर बांधा, तुम्ही एखादा चांगला आर्किटेक्ट बघा, तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही जसा चांगला डॉक्टर बघता, येस येस, तसंच तुम्ही घर बांधायचं एक चांगला आर्किटेक्ट बघा. बरोबर आहे. उगे आहे कुणी म्हणून जाऊ नका, की त्यांचे प्रोजेक्ट्स बघा, त्यांचं नाव बघा, त्यांनी केलेल्या कामाची गुणवत्ता बघा, आणि त्यानंतर ठरवा की आपण कुणाकडे जायचंय आणि काय डिझाईन करून घ्यायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुमचं बजेट कमी जास्त असेल तर आजकाल बँका तुम्हाला भरपूर हे देत आहेत, लोन वगैरे देत आहेत, पण लोन पण एवढंच घ्या की ते तुम्हाला फेडता येईल. येस सर, येस. थँक्यू सो मच सर, आपण वेळ दिलात या ठिकाणी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमच्या वतीने best तुमचं of आणि luck. आयकॉन स्टीलचं दोघांचंही धन्यवाद.